माहिती शरद पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत चंदगडच्या युतीबाबतही उल्लेख। कोल्हापूरच्या नागाळा पार्क भागातील बिबट्या अखेर जेरबंद। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आणि आता घेऊया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। हल्लेखोरांच्या टार्गेटवर दिल्ली नव्हतीच, सूत्रांची माहिती। फरीदाबादमध्ये स्फोटकं जप्त केल्यानंतर उमर I-20 गाडीतील स्फोटकांसह दिल्लीमध्ये पळाला। त्यानंतर नैराश्यातून किंवा भीतीपोटी दिल्लीमध्ये स्फोट केल्याची माहिती। डॉक्टर उमर संपूर्ण हल्ला प्रकरणाचा मास्टरमाइंड, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये ज्या I-20 गाडीचा स्फोट झाला ती गाडी डॉक्टर उमर चालवत होता, पोलीस सूत्रांची माहिती। फरीदाबादमध्ये छाप्यानंतर डॉक्टर उमर घाबरून पळत होता। स्फोटकांच्या गाडीसह तो 3 तास लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये होता, सूत्रांची माहिती। लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ येताच I-20 गाडीचा स्फोटामध्ये उमरही ठार झाला असण्याची दाट शक्यता। उमर आणि डॉक्टर आदिल जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचाही संशय। दिल्ली स्फोटामागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन असल्याची शक्यता। 3 जण पोलिसांच्या ताब्यात, चौघही शिक्षणानं डॉक्टर असल्याचं उघड। डॉक्टर आदिलला काल फरीदाबादमधून तर डॉक्टर शाहिदला लखनौमधून घेतलं ताब्यात। दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन असण्याची शक्यता। ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या हल्ल्याच्या दिवशी विकली गेली होती। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 2 संशयितांची नावं समोर, मोहम्मद उमर आणि तारिक अशी संशयितांची नावं। बॉम्बस्फोटांसाठी वापरलेली कार तारिकच्या नावानं, मोहम्मद उमरनं कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय। 4 वर्षांपूर्वी डॉक्टर मुझम्मिलनं घर सोडलं, त्यामुळे 4 वर्षांपासून मुझम्मिलविषयी काहीही माहिती नाही, कुटुंबियांची माहिती। काही वर्ष दिल्लीमध्ये तो डॉक्टर म्हणून काम करत होता, अशीही माहिती। 2016 ते 2020 दरम्यान उमर या घरामध्ये राहत असल्याची घर मालकाची माहिती। तर उमरनं पत्ता बदलून केली होती कारची खरेदी, जुन्या घर मालकानं सांगितलं। दिल्लीमध्ये ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी विकली गेली। कारच्या किल्लीवर रॉयल कार झोन या कंपनीचं नाव। ही कंपनी फरीदाबादमधली असून ती सेकंड हँड कार विकण्याचं काम करते। दिल्ली स्फोटांशी संबंधित कार आमची नाही, पुलवामामधील आमिर उमरच्या परिवाराचा मोठा दावा। आमची कार घरात अजूनही उभी, उमरच्या परिवाराचा दावा। स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारचा मार्ग उघड। दिल्ली हरियाणा बदरपूर सीमेवरून कारची दिल्लीमध्ये एंट्री करताना एकटा चालक कारमध्ये असल्याचं उघड। सुनहरी मशीद पार्किंगमध्ये सुद्धा एकटा संशयितच सीसीटीव्हीमध्ये आढळला। दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतरचे नवे व्हिडिओ समोर, लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्यानंतरचे व्हिडिओ समोर, नागरिकांची पळापळ सुरू असताना सीसीटीव्ही समोर। दिल्लीत झालेल्या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू, 25 पेक्षा अधिक जखमी। आतापर्यंत 6 मृतांची ओळख पटली, उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न। दिल्लीच्या LNJP रुग्णालयामध्ये नातेवाईकांची DNA तपासणी, DNA सॅम्पल गोळा करण्याचं काम सुरू। दिल्लीतील स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर। स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर, तर 25 पेक्षा अधिक जण ताब्यात। लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या आवाजानं चांदणी चौकातील गौरीशंकर मंदिराच्या खिडकीच्या काचा फुटल्या। यावरून स्फोटाची भीषणता आणि आवाजाचा डेसिबल किती असेल याची कल्पना करता येईल। ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक मोठा आवाज, ऑफिसमधील खिडकीच्या काचा फुटल्या। अनेक लोक धावताना दिसले। लाल किल्ल्याजवळच्या दिगंबर जैन लाल मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितली भीती। दिल्लीच्या स्फोटामध्ये अमरोहामधील 2 मित्रांचा दुर्दैवी अंत। लोकेश अग्रवाल आणि अशोक कुमार अशी मृत मित्रांची नावं। दिल्ली लाल किल्ल्यावरील स्फोटामध्ये श्रावस्तीमधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। दिनेश मिश्रा असं मृत तरुणाचं नाव। प्रशासनाकडून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन। लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटामध्ये अमरोहाच्या एका व्यक्तीचा मृत्यू। अशोक कुमार गुर्जर असं मृत व्यक्तीचं नाव। अशोक कुमार हे
DTC मध्ये कंडक्टर. दिल्लीत झालेल्या भ्याड हल्ल्याचा सरन्यायाधीशांकडून निषेध. सुप्रीम कोर्टामध्ये 1 मिनिट मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली. दिल्लीमध्ये कारमधील स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू. हा स्फोट एवढा भीषण होता की जवळच्या जैन मंदिरावर काही मानवी अवयवांचे तुकडेही सापडले. दिल्ली स्फोटामध्ये जखमी झालेला प्रत्यक्षदर्शी पहिल्यांदाच टीव्हीवर. गाझियाबादचा रहिवासी मोहम्मद दाऊद स्फोटामध्ये जखमी. बाईकवरून मीना बाजारला जात असताना अचानक स्फोट. दिल्ली स्फोटांबाबत पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती. स्फोटकांच्या जागेवर कोणत्याही शार्पनेल नाहीत, तर स्फोट झालेल्या गाडीचे बॉडी पार्ट्स पोलिसांनी घेतले ताब्यात. सर्व 9 मृतदेहांचं शवविच्छेदन पूर्ण. दिल्लीतल्या स्फोटांप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल. कार मालक सलमान ताब्यात, तर काल देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती असा सलमानचा दावा. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील 100 पेक्षा अधिक CCTVंची पोलिसांकडून तपासणी. संशयास्पद हालचालींची पोलिसांकडून तपासणी. दिल्लीतील स्फोट झालेल्या घटनास्थळावरून वेगवेगळ्या वस्तू फॉरेन्सिक टीमनं गोळा केल्या. या वस्तूंच्या आधारे स्फोटाबाबत काही धागेदोरे सापडतात का याची तपासणी केली जाणार. दिल्ली स्फोटाच्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाचा कसून तपास. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथकानं काही नमुने केले गोळा. फॉरेन्सिक टीमचा घटनास्थळी कसून तपास. दहशतवादी महिला डॉक्टरच्या मित्राच्या घरावर लखनौमध्ये छापे. परवेज अन्सारीचे सहारनपूरशी कनेक्शन उघड. फरीदाबाद मॉडेलमध्ये अटक केलेल्या आदिलचंही सहारनपूरशी कनेक्शन. फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन जारी. धौज फतेहपूर तगा अल फताह कॉलेज परिसरामध्ये सर्च ऑपरेशन. कालच फतेहपूर तगा धौज भागातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं हस्तगत. कालच्या सर्च ऑपरेशन नंतर आजही पुन्हा शोध मोहीम. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर फरीदाबाद पोलिसांची मोठी शोध मोहीम. धौजगाव, फतेहपूर तगा गाव आणि अल्फालाह कॉलेजमध्ये शोध मोहीम. फतेहपूर तागा आणि धौज भागातून स्फोटकं आणि शस्त्रांचा मोठा साठा केला जप्त. दिल्लीमध्ये स्फोट करणाऱ्यांना सोडणार नाही. पंतप्रधान मोदींनी ठणकावलं. या षडयंत्राचा सखोल तपास केला जाईल. हल्लेखोरांना सोडणार नाही. भूतानच्या भूमीतून मोदींचं वक्तव्य. दिल्ली स्फोटासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री शहांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. गृहसचिव, IB संचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्तांसह NIA महासंचालकांमध्ये जवळपास 1.5 तास बैठक. जम्मू काश्मीर पोलीस महासंचालकांचीही बैठकीला ऑनलाईन उपस्थिती. दुपारी 3 वाजता पुन्हा बैठक. दिल्ली हल्ल्यातील दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून देणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं आश्वासन. आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. सिंग यांची माहिती. दिल्लीतली घटना ही देशावरील भ्याड हल्ला. काँग्रेसच्या नाना पटोलेंची प्रतिक्रिया. देशाच्या सुरक्षेबाबत हे केंद्राचं अपयश. कुठे गेली 56 इंचांची छाती. नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका. दिल्लीत झालेला स्फोट हे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांचं अपयश. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका. बिहार निवडणुकीतील मतदानाच्या वेळीच स्फोट झाल्यामुळे टायमिंग संदर्भात प्रकाश आंबेडकरांकडून संशय व्यक्त. दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची माहिती. तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांना ठार केल्याचा हा बदला. महाजनांचा दावा. घाटकोपरमधून 2 देशी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसांसह एका 24 वर्षीय तरुणाला अटक. आरोपींवर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल. कैलास कायदास आरोपीचं नाव. तो मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती. स्फोटाच्या घटनेनंतर लाल किल्ला बंद. भारतीय पुरातत्व खात्याकडून लाल किल्ला 3 दिवसांसाठी बंद. लाल किल्ला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात. दिल्लीतील स्फोटानंतर रेल्वे स्टेशनवर हाय अलर्ट. भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक, अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवासी रेल्वे गाड्यांची कसून चौकशी. मनमाड रेल्वे स्थानकावर श्वान पथकाची विशेष तपासणी मोहीम. प्लॅटफॉर्मवर, वेटिंग रूममध्ये, पार्सल ऑफिस परिसरामध्ये तसंच येणारे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये संशयास्पद वस्तूंची शक्यता असलेल्या ठिकाणी तपासणी.
नाशिक रोड रेल्वे स्थानकातील बॅग स्कॅनर बंद असल्यामुळे आरपीएफ जवानांकडून प्रवाशांच्या सामानाची तपासणी। आगामी काळामध्ये कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्यामुळे सुरक्षेची विशेष खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं अधोरेखित। मालेगाव शहरातील विविध हॉटेल आणि लॉजिंगवर पोलिसांची छापेमारी। रस्त्यावर संशयित वाहनांची देखील पोलिसांकडून तपासणी। मोठ्या प्रमाणावर सुरक्षेत वाढ। पोलिसांकडून शहरात रूट मार्च। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये वाहनांची तपासणी। साई मंदिराची सुरक्षा देखील वाढवली। शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांची माहिती। दिल्ली स्फोटानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पोलिसांकडून अलर्ट। वाहनांची तपासणी करत गस्त वाढवली। स्फोटानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट। शनी शिंगणापूरमध्येही भाविकांच्या वाहनांची कसून तपासणी। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून खबरदारी। सगळ्याच धार्मिक स्थळांसाठी अलर्ट जारी केल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी। बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकातील सुरक्षा वाढवली। आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। दिल्लीतील स्फोटानंतर पुणे रेल्वे स्थानकावर डॉग स्क्वॉड करून पाहणी। खबरदारी म्हणून रेल्वे स्थानक आणि परिसरामध्ये पाहणी। खबरदारी म्हणून सुरक्षेमध्येही वाढ। प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी। दिल्लीतील ब्लास्टनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशनवर सुरक्षा वाढवली। साध्या वेशातील पोलीस तैनात। दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मंदिरांमध्ये सुरक्षा वाढवली। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात। मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करत पोलिसांकडून संशयास्पद वाहनांची पाहणी। रेल्वे स्टेशन आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ। दिल्ली बॉम्बस्फोटांमुळे नागपूरच्या संघ मुख्यालयावर सुरक्षा वाढवली। बडकस चौकाला लागून असलेल्या केशव टी पॉइंटवर सुरक्षा रक्षक तैनात। शेगावमधील संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा वाढवली। स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट। बुलढाणा पोलिसांची विशेष खबरदारी। बीडच्या परळीमध्ये केंद्राच्या फोर्स 1 पथकाकडून ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराची तपासणी। सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे निरीक्षण नोंदवल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची देवस्थानं अलर्टवर। मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात सुरक्षेत वाढ। सुरक्षेबाबत मंदिर प्रशासनाची काल महत्त्वाची तातडीची बैठकही पार। पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सुरक्षा वाढवली। बीडीडीएस पथकाने केली संपूर्ण मंदिराची पाहणी। दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर कोकणामध्ये देखील सुरक्षा व्यवस्था वाढवली। किनारपट्टी भागामध्ये गस्त वाढवली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 48 लँडिंग पॉइंट्स। दिल्ली स्फोटानंतर गोव्यामध्ये हाय अलर्ट। उत्तर गोव्यामध्ये तपासणी आणि गस्त। गोव्यातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना। दिल्लीतील स्फोटांच्या घटनाक्रमावर आमची नजर। अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया। मृतांप्रती संवेदना व्यक्त करताना दूतावासाकडून अमेरिकेच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। पुढची महत्त्वाची बातमी। डॉक्टर उमरच्या कारचा सीसीटीव्ही सध्या समोर आलेला आहे। उमरच्या कारचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहे।